अक्षय ऐक माझं, तुला आठवतंय तू मला काहीतरी मेसेज बद्दल इथेच सांगत होतास आणि मी चहा इकडे ठेवून टाकून गेले. मी थेट अनंतच्या रूम मध्ये गेले अक्षय आणि तिथे मला वसुधा काकू दिसल्या. त्यांच्या हातात फोन होता आणि त्याच मेसेज तुला पाठवत होते आणि मी पाहिला तो मेसेज. मी लगेच त्यांच्या हातातून तो फोन खेचून घेतला आणि त्याच्यातलं सिम कार्ड पण काढून घेतलं माझ्याकडे. बस बस, किती खोटं बोलणार आहेस तू? काकू एकटी जिला वाटतं की मी आणि क्यूने एकत्र यावं, ती प्रयत्न करते आम्हाला भेटवण्यासाठी आणि तू तिच्यावर आरोप करतेस. बस, तू विश्वासघात केलायस माझा. अक्षय काय काय आरडाओरडा करतोयस रे? खालपर्यंत आवाज गेलाय तुझा. माईंच्या कानापर्यंत जर पोचलं तर काय होईल? हा, कल्पना आहे ना? अच्छा, कब्बशीतलं भांडण चाललंय होय? गडगड. हा, नाही पण म्हणून काय झालं? तू का ओरडतोयस तिच्यावर? वा, हे बघा, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही केलं तेवढं खूप झालंय, आता आणखी आग लावू नका. काय काय झालंय? काय मला विचारते? स्वतः सांगा ना अक्षयला. कियाराच्या नावाने दिशाभूल करणारे मेसेज तुम्हीच करत होता म्हणून. हा, म्हणजे कियाराचं काय? आ, एक मिनिट, मला ना समजेल असं कियाराचं काय काय म्हणजे? किती खोटं बोलताय हो. इतकं ढोंग करायला असं वाटलं नव्हतं. हा, ढोंग तू करतेस ग. मृदुले, म्हणजे डाळ घोटून झालीये. मिरच्या चिरून दे पटकन. कढीपत्ता हा आणलायस ना? बरं झालं, सगळं चिरून दे म्हणजे मी आमटी टाकते फोडणीला. आणि फोडणी देत असताना तू बाहेर जा, ठसका लागतो ना तुला. देते हा सगळं, एकच मिनिट. जरा विचार कर नात्याचा, तिच्या वयाचा विचार कर जरा. त्यांनी केलाय का विचार तुझ्याशी असं वागताना? आवाज ऐकू येतो का अगो? हा अक्षय आणि अमृताचा आवाज आहे ना? हो. अमृता गप्प बस. तूच गप्प बस अक्षय. अमृता, अक्षय, शपथ आहे माझी, शांत राहा. एवढी का आरडाओरडी कर? भांडतात की काय दोघं? हे बघ अक्षय, त्यांच्या घरी ना आहे सवय असं वाटेल तसं बोलायची आणि वागायची. लोकांना उलटून बोलायचं, चिडून त्यांच्याशी भांडायला जायचं, त्यांना पोलिसात द्यायचं, नवऱ्याला तूच गप्पा बस वगैरे म्हणायचं. हे आपल्याकडे नाही. आपण खानदानी आहोत की नाही? माई आणि अण्णांचा विचार कर. त्यांच्या मुशीत तयार झालोत ना आपण, मग त्यांना शोभेल साजेल असं वागायला हवं आपण. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला. माझ्या घरच्यांना मध्ये आणायची गरज नाहीये. बस, स्टॉप इट, बस बस. साफ उतरलीस तू नजरेतून माझ्या. यु नो व्हॉट, विश्वास उडालाय माझा. तुझ्यावरचाच नाही तर मैत्रीवरचा सुद्धा. असं लाव. अरे अक्षय, अक्षय, काय रे? अरे काय झालं दोघांमध्ये? हळू, काय झालं अक्षय?
ठसका लागला ना तरी सांगते म्हणून. अरे हळू ना जरा. अक्षय जरा शांत हो. सांगणार आहेस का काय झालंय ते? बर ठीक आहे, बघ आधी नाश्ता करून घे म्हणजे जरा शांत होशील. जाताना विसरशील ना डबा न्यायला. अक्षय, अक्षय, माई जा जा बघ जा. काय चाललंय काय? सगळ्यांनीच ताळतंत्र सोडलंय. नाही, हे असं या माझ्या घरात मी होऊ देणार नाही. हरली ग बाई हरली. मुळात माझ्यासमोर नाक वर करून बोलायची काही गरजच नव्हती. तिथेच चुकलीस तू. तू केवडी मी खेवडी. मला मात द्यायला जातेस तू. मला झेपणाऱ्या ना गोष्टीच कराव्यात माणसाने. अशक्य गोष्टी करायला जाऊ नये. काय मोठा शहाणपणा करून आली होती सकाळी. तोंड वर करून बोललीस मला. माझ्या हातातलं तो मोबाईल काय काढलास, त्याच्यातलं सिम कार्ड काय काढलंस, मग माईंकडे जाईना वगैरे धमकी देऊन गेलीस. काय झालं? अक्षयने दिला की नाही दणका? का वागताय तुम्ही अशा? गंमत. खूप मजा येते. तू पण बघ करून. मला चॅलेंज देत होतीस ना? कशासाठी? इथेच इथेच उभी होते मी तेव्हा. मी तुला गेल्या वेळेला सांगितलं होतं माझ्या भानगडीत पडू नकोस. तोंड घशी पडशील. स्वतःचे दात स्वतःच्या नकळत कधी घशात घुसले कळणार पण नाही. घुसले की नाही दात घशात. केवढीशी आहेस तू? काय तुझा अवतार? पाप्याचं पितर तू. अंगात एकतर शक्ती नाही, फुंकर मारली तर उडशील. माझ्या वाटेला कशाला जातेस? हा? माझ्या समोर कितीही डोकं आपटलंस ना तरी तुझा कपाळ मोक्ष होणार. मला काही फरक पडत नाही. तेव्हा शहाणी हो आणि बाहेरचा रस्ता धरायचा. हा? मैत्रीत कसं छान मोकळेपणाने आपण काही बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो. जर आपण एकमेकांवर चिडलो तर? नाही, तसं मला वाटत. शक्य नाहीये ते. आपलं नाही भांडण होणार. खरंच तुला असं वाटतं? अरे 100% खात्री आहे मला. आपण खूप चांगले मित्र आहोत. आपल्यात भांडण शक्यच नाही. ती वेळ आलीच शेवटी. हा वास असा ना दुनियेत ना खेचत खेचत मला इथे घेऊन येतो. काय वास येतो माई. नंबर 1. हा नंबर म्हणजे सगळंच नंबर 1 पण आमची नंबर 1. पण आपली मृदुला तिला काही आवडत नाही हा वास. अगं हा वास आवडत नाही असं नाहीये. तिला फोडणी दिली ना की ठसका येतो. म्हणजे बघा जी गोष्ट खमंग होते अप्रतिम होते त्याचाच तिला नेमका ठसका लागतो. कसं आहे ग बाई. कमाल कमाल. काय ग अक्षय आणि अमृता एवढे जोरजोरात का ओरडत होते? अय्या म्हणजे तुम्हाला पण ऐकू आलं माई? ही आनंदाची गोष्ट आहे का मग? नाही ते ओरडतच असे होते ना. आणि फालतूचे हट्ट करते ती अमृता. हट्ट? हो. मी ही भाजी खाणार नाही, ती भाजी खाणार नाही, मला भाजीच आवडत नाही, मी नाहीच खाणार. काय? ह्या आपला अक्षय म्हणाला, समजावलं तिला की आई बघ असं आपल्या घरात चालत नाही, भाज्या खाव्याच लागणार, आपल्याकडचा नियम आहे तो. पण एवढ्याशा गोष्टीवरून एवढं मोठं भांडण केलं दोघांनी? अक्षयनी खरंच सांगते मी एवढं समजावलंय ना त्या मुलीला पण नाहीच ऐकायलाच तयार नाही. हेकेखोर आहे ती. नाही ते आलंय माझ्या लक्षात. आपल्या घरात फक्त ती शरीराने फिरत असते पण मन मात्र तिचं दुसरीकडेच असतं.
पण काय ग, हे सगळं तुला कसं ऐकायला आलं? चोरून ऐकत होतीस? हा नाही नाही माई, असं खरंच नाही आहोत. ते ओरडत नव्हते का? तुम्हाला इथे ऐकू आलं तर मला ऐकू येणारच ना स्पष्ट. माझ्या लेकानं नाश्ता तरी केलाय की नाही कोणास ठाऊक. तू जरा आमटीकडे लक्ष ठेव, मी आलेच. लक्ष ठेव. हो. झक्कास फोडणीने दिवसाची सुरुवात झाली आहे. आता हळूहळू मध्ये मध्ये असे तडके देत राहिलं पाहिजे. अक्षय, काय झाले नक्की? तुम्ही दोघं कशावर न भांडलात? मला काही सांगणार आहात का? अक्षय, तुला माहितीये नाश्ता न करता बाहेर गेलेलं मला आवडत नाही. मग चल चल पटकन बस टेबलवर, मी आणते नाश्ता. उशीर झालाय कशाला? सगळ्यालाच. अक्षय, असा वाईट मूड घेऊन नाही जायचं रे. नाश्ता नाही करायचा ना, डबा घेऊन जा. अमृता, अक्षय, असं काय झालं असेल ग की आज आपलं पोर न खाता पिता निघून गेलं? तुझ्या अंगात शहाणपण आला असं वाटलं म्हणून तुला मृदुला इथे समजून घेऊन आली ना? पण तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात कसलीही संगती दिसून येत नाही. आणि हे असं चालणार नाही हा अमृता. एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्री ही घरची अन्नपूर्णा असते आणि तिने कधीही अन्नाचा अपमान करू नये आणि कुणाच्या हातून होऊ देऊ नये. आज अक्षय काहीही न खाता पिता गेला, डबाही नेला नाही त्याने. हे तुला बरोबर वाटतंय? कुणामुळे? काय अमृता? मी सगळं तुला तुझा हे माईच्या कानावर घालायचं, त्यांना पाडायचं माईच्या नजरेत आणि या घरची सून व्हायचं, गाडग्यांची सून व्हायचं. तुला आता लाज नाही वाटत?
सॉरी अरे काय करतोय ते? सॉरी 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 अरे सॉरी काय? सॉरी तुम्हाला लागलं नाही ना? Next time. काय नाही लागले. लक्ष कुठे आहे तुझं? भंक्या थँक्यू यार, योग्य वेळी भेटलास तू, योग्य वेळी भेटलास. काय योग्य वेळी मेल असतास? काय चाललंय तुझं? अरे कोणतरी करायचंस ना? केव सापडली. काय? कधी कुठे? आजच पत्ता लागलाय तिचा. म्हणजे अमृताला पत्ता मिळाला, पण तिनेच तो लपवला सुद्धा. म्हणजे माई मी झटकन रिक्षेने जाते आणि अक्षयला डबा देऊन येते. नाही म्हणजे त्या अमृताबाई आपलं लेकरू नको उपाशी राहायला. हा राहू दे, डबा राहू दे इथेच. राहू दे, तू नको काळजी करूस. आणि तो जसा तुझा पुतणा आहे ना, तसा तो माझा नातू आहे, दुधावरची साई आहे. पांडोबा जाणारा डबा सोडायला, तू नको काळजी करूस. बर ठीक आहे. मग आता काय हुकूम आहे? मी कधीच कुणावर हुकूम सोडत नाही. मी या घरची करती आहे आणि मला कुटुंब एकत्र बांधून ठेवायचंय, म्हणून मी हे सगळं करत असते. कुणावर जबरदस्ती नाही करत मी. बर हो, वातावरणात ताण आहे की नाही, तो हलका फुलका व्हावा म्हणून आपलं मी काहीतरी गमतीशीर बोलायचं म्हणून बोलून गेले. तुम्हाला नसेल आवडलं तर माफ करा, खरंच माई माफ करा. अरे आता सांगा मी काय करू? असं समजूतदारपणे वागणार असशील ना तर चांगलंय. अमृताला नाश्त्यासाठी बोलवणार. अन्नावर कुणीही राग काढायचा नाही. त्याचा अपमान केलेला मला आवडत नाही, तुला ठाऊक आहे. जा. वा, बॅग भरायला घेतलीस का? निघालीस का माहेरी? वा 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 वा. मला वाटलं होतं खरं तर मोठा आवाज येणारा असा आयटम बॉम्ब वगैरे असेल, म्हणजे तसा तुझा आव होता, पण तू ती पोरं काढतात ना त्या सगळ्या माळेत नाही एक एक सिंगल सिंगल ती लवंगी वाट नसली तशी निघालीस. फुस, सगळ्याच फुसफुसाट. पण त्या म्हणाली लवकर अक्कल आली म्हणायची. काय बरोबर आहे, माझ्या हातात एवढी माती खाल्ल्यानंतर अक्कल यायलाच पाहिजे होती तुला. आपण बरं करतेस, बरं करतेस, तू माहेरी चालली असते. हे मी तुला पहिल्याच दिवशी सांगत होते, घरात घेतच नव्हते तरी आलीस. त्याच्यानंतर तुला एकदा घराच्या बाहेर पण काढली होती, पण नाही मला यायचंय घरात म्हणून घुसलीस. ही सगळी यातायात ना सगळी वाचली असती. पण असू दे, काय म्हणतात त्याला, देर आये दुरुस्त आये. तसं आहे ते, जे होतं ते चांगल्यासाठी होतंय. म्हणजे फायदा काय माहितीये ना तुला? माहेरीच जाते म्हटल्यानंतर लवकर उठायला नको. माईचा धाक नाही, हो की नाही? त्या धाकापेक्षा आईची माया मिळेल. आणि बाहेर आहे म्हटल्यानंतर कसं त्या मिळमिळीत अशा त्या पचपचीत अशा ज्या आमच्या भाज्या असतात आम्ही बनवतो, आपली गरीब माणसं, त्याही नकोत खायला. असं चायनीज चमचमीत अरबट चरबट असं सगळं गिळता येईल, आहे की नाही? किती मज्जा. शिवाय माहेरी जातेस म्हटल्यानंतर साडी नेसायचं बंधन नाही. मग काय घालता येतील? हा, टी शर्ट आणि हाफ चड्डी, म्हणजे तंगड्या मोकळ्या टाकून गावावर उणगायला मोकळी तू. अगो बाई, घाबरले. चळा 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 कापूच लागले मी. काय बघते काय, आवर चल निघ. माई मी बोलते अमृताशी. अहो तशी शांत आणि समजूतदार मुलगी आहे ती. माई तसंच काही घडल्याशिवाय ती असं नाही वागणार. टक्के टोणपे खाऊनच माणूस शिकत असतो. दोन माणसं एकत्र आली की वाद भांडणे होणारच,
पण दार ओलांडून आवाज जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा ते लक्षण चांगलं नसतं. आणि त्याचा राग सगळ्या अन्नावर काढायचा हे तर त्याहून वाईट. नाही नाही, दिवसभर सुरळीत वागू दे, मग बघू आपण, मग बोलू तिच्याशी. माई, काय? अमृता घर सोडून निघाली आहे. बॅग भरायला घेतली तिने. अगं तूच बोललीस ना तिला काहीतरी. मृदुले, उगाचच नाही हा. माईनी समजावलं ना तिला सगळं. मी तिथे शांतपणे उभी होते, हाताची घडी तोंडावर बोल. ओ तू जे वागतेस ना ते बरोबर वागत नाहीयेस हं, वसुधा. मी मोठी जाऊ आहे तुझी मृदुले. माझ्या खाण्याचं बघ जा आधी, जा. अमृता, घर सोडून निघालीयस त्यामुळे मला तुला काही सांगण्याचा अधिकार आहे की नाही ठाऊक नाही. वडीलकीच्या नात्याने मला तुला काही सांगावंसं वाटतंय. बघ म्हणजे तुला पटतंय का. अमृता, अर्धवट डाव सोडून कधीच कोणी जाऊ नये. कधी. त्याचे काही नियम असतात, ते आपल्याला पाळावेच लागतात. रडीचा डाव मांडू नये आणि कुणालाही मांडायलाही देऊ नये. आता बघ, मृदुला बरोबर तू या घरी परत आलीस कारण तुझी चूक तुला उमगली म्हणून ना. पोलीस कंप्लेंटमुळे जी काही आपल्या घराची घडी विस्कटली ती तुला नीट करावीशी वाटली म्हणून तू परत आलीस ना बाळा. आणि आता अक्षय बरोबर क्षुल्लक काहीतरी भांडण झालं म्हणून तू घर सोडून निघालीस. विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा घालता येते, पण त्यासाठी मनापासून इच्छा लागते. तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. तुला जे योग्य वाटेल ना तेच तू कर. हो, ठीक आहे, भर तू बॅग. माई, माई, जे काही झालं तर खरंच माझी चूक नाहीये. असं वागली अमृता. एवढी मोठी चूक केली आहे तिने. नाही यार, मला नाही पटत आहे अक्षय. तू उगाच ब्लेम करतोय अमृताला. व्हॉट डू यू मीन? मी तिच्यावर उगाच ब्लेम करतोय? हा, तिच्याकडे क्यूचा पत्ता होता, तो तिने मला दिला नाही का? ते सिम कार्ड तिच्या पर्स मध्ये सापडलं. या सगळ्याचा अर्थ मी काय घ्यायचा? त्याचंही तिच्याकडे कारण नाहीये. एवढं सगळं होऊ नये तुम्हाला म्हणतोय की मी तिच्यावर ब्लेम करतोय. अरे अपसेट झालोय मी या गोष्टीमुळे. हे बघ, मला दिसतंय तू अपसेट झालायस ना, दिसतंय मला. अरे पण अक्षय, इतकाही अपसेट होऊ नकोस की तुला ज्याने मदत केली ना त्याच्यावरच तू आरोप करशील. मी साक्षीदार होतो आहे सगळ्याला. जेव्हा तू पिऊन टून होऊन आला होतास ना त्यावेळी अमृतानेच मदत केली होती तुझी. तिनेच सांभाळून घेतलं होतं सगळं आणि विसरलास. अरे त्याबद्दल मी 100दा थँक्स म्हणेन तिला, म्हटलो पण आहे थँक्स. पण तिने हे सगळं का लपून ठेवल्याचं मला ऑथेंटिक कारण सांग. कसा विश्वास ठेवायचा मी तिच्यावर? अक्षय, मला ना या सगळ्याला 2 शक्यता वाटतात. कोणत्या? एक म्हणजे ही की अमृता तुझ्या प्रेमात पडली. नाही रे, नाही. चल, हा, नाही रे, तिला आता हे नातं जन्मभर टिकवायचं अक्षय. नाही नाही नाही.
तसं काही नाहीये आमच्यात. तिच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाहीये. आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. नाही. दुसरी शक्यता काय? आणि दुसरी ही की ह्या सगळ्याला काही ना काहीतरी दुसरी बाजू असेल. म्हणजे अमृताने ज्या अर्थी तुझ्यापासून हे सगळं लपवलंय त्याला काहीतरी कारण असेल जे तू ऐकून घेतलेलं नाहीयेस आणि भांडलायस तिच्याशी. माई, अक्षयने माझी बाजू ऐकूनच घेतली नाही, गैरसमज करून घेतला फक्त. असं कसं? अगं, दोन माणसांचे विचार एकमेकांना पटत नाहीत तेव्हाच भांडण होतं की नाही? हो, पण वसुधा काकूंनी तरी अक्षयला शांत करायला हवं होतं ना. पण नाही, त्या आगीत तेल होत होत्या उलट. म्हणजे अगं, पण तुमचं भांडणाचं कारण तरी काय? तर ही भाजी आवडते आणि ही भाजी आवडत नाही हे? हं? अगं, हे कारण वसुधाने हेच सांगितलं की तुला कुठली भाजी आवडत नाही ह्याच्यावरून तुमच्यात भांडण झालं. हे बघ, आता तू काही मला कारण सांगायला तयार नाहीस आणि फक्त एवढंच सांगतेस माझी काही चूक नाही, माझी काही चूक नाही. अगं, तू मला कारणच सांगितलं नाहीस तर कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे हे मी कसं सांगणार तुला? काय सांगू यांना? अमृता, अजून किती वेळा मी तुला विचारू भांडण कशामुळे झालं म्हणून? आणि असं कचा कचा भांडणं घरात बरोबर नाही ग. अशाने लक्ष्मी टिकत नाही घरात. आधीच तुझ्या आत्याने जो तमाशा केला ना आमच्या घरात तो माझ्या डोक्यातून गेलेला नाहीये. आणि तूही त्याच मार्गाने जाणार आहेस का आता? नाही, प्लीज, तुम्ही तरी गैरसमज करून घेऊ नका. अगं, मग तू कारणच सांगत नाहीयेस मला, मग मला कसं कळणार? आणि सारखं म्हणतेस माझी चूक नाही. माई, तू कशाला इथे आत्ता आलीस? अण्णा आलेत. अण्णा आत्ता ह्यावेळी? हो तब्येत बरी आहे ना त्यांची? हो हो, तब्येत बरी आहे आणि खुश दिसतायत अण्णा. मी बघते काय झालं त्यांना ते. हे बघ अमृता, तू अजूनही मला तुमचं भांडण का झाल्याचं कारण सांगितलेलं नाहीयेस आणि ते मला ऐकायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेव. समजलं ना? मला कारण कळलंच पाहिजे. त्याच्या डोक्यात राग घातलेला मला आवडत नाही. आणि खाली जाऊन वसुधाला मदत कर. चल, तू पण ग स्वयंपाकघरात चल. हो. मी बघते अण्णांना काय झालं ते. कशावरून झालंय भांडण? अमृता, तुला माहितीये जेव्हा माझ्यात आणि अनंतामध्ये भांडण होतं ना तेव्हा खूप मजा येते ग. अनंता ना मग माझी समजूत घालायला परफ्युम्स, बँगल्स असं खूप काय काय घेऊन येतो. सुरुवात झालीये तुझी या सगळ्याला. कर, एन्जॉय कर, मजा येते खूप. काय हो, असे अचानक कसे गेलात पेढीवरनं? तब्येत बरी आहे ना? एकदम फर्स्ट क्लास. बरं झालं ग बाई. मी म्हंटल काय झालंय तुम्हाला, पण बरं झालं तुम्ही आलात ते. आता मस्तपैकी गरमागरम थालीपीठ खायला करून देते तुम्हाला. आठवते का हो तुम्हाला आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा अप्पांची नजर चुकून तुम्ही घरी यायचात माझ्या आजची गरमागरम थालीपीठ खायला? हळू. आठवतंय. भाग्यश्री, एक काम करशील का ग, जरा थालीपीठाची भाजणी काढून ठेवशील? हो माई. आणि कांदा चिरलेला आहे फ्रीज मध्ये ठेवलाय तो काढून ठेव बाहेर. हा, हे बघा, ती थालीपीठ होतील. हा, आता सांगा अमृता कुठे गेलीये? अमृता कशाला हवी तुम्हाला? काय काम आहे ते मला सांगा ना. नाही, तुमच्या कामाचं नाहीये.
अमृता आली की सांगतोस की अगो बाई, हो का? पण काय काम आहे ते तरी सांगा ना. नाही नाही, आधी सांगून मला गंमत नाही घालवायची. तुम्ही तिला आधी बोलवा तर खरं, मग सांग. हो का? माई थालीपीठाची भाजणी काढून ठेवलीये. चहा हवाय का आधी हे विचारायला आले. अगं ती थालीपीठ राहून दे, तू आधी अमृताला बोलवून ये बघू. जा बोलव तिला. आता घुसमटायला झालंय मला. सगळं काही नीट करण्यासाठी मी आईंबरोबर या घरात आले, पण आता सगळेजण सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावरच फोडतायत आणि खरं बोलायची चोरी झालीये. अक्षयचा तर रागच आलाय मला. माझ्यावरचे सगळे आरोप त्यांनी मागे घेतल्याशिवाय नाहीच जाणार आहे मी. काय झालं? लागलं? नाही, अर सॉरी. लागायला पाहिजे होतं, म्हणजे जरा अजून जोरात ठेवायला पाहिजे पुढच्या वेळेला. सुंब जळला तरी पीळ जात नाहीये. गेली नाहीसच ना माहेरी हावरट. पण मी आहे ना दोन्ही घालवायला. अमृता, तुला अण्णांनी बाहेर बोलवलंय. अण्णांनी? कशाला? ते मला माहित नाहीये, पण माई पण आहे तिथे. चल लवकर, तुला बोलवलंय. येते ती. चल निघ. बहुतेक अण्णा माझंच काम करणार आहेत. अक्षय भांडला, माईनी झापलं. आता बहुतेक अण्णा सांगतायत बॅग भर आणि चालती हो म्हणून. चल जा बघू नका माझ्याकडे. चल दूध बीत सगळं मी बघते, लक्ष ठेवते. चल सगळं मी बघते आता. एवढं काय तिला सरप्राईज आहे ते सांगा तरी मला. बरं. ती बघा आलीच. ये अमृत. अण्णा कशाला बोलवलं? तुझं कौतुक करण्यासाठी. कौतुक? दुर्मिळ रत्न आणि त्यांची पारख. अण्णा माझ्यासाठी आहे. मी तुला म्हंटल होतं बघ, माझ्या पणजोबांकडे एक दुर्मिळ पुस्तक आहे. हे तुझ्यासाठी. अण्णा तुम्हाला माहिती नाही मला किती आनंद झालाय. म्हणजे उन्हातून सावलीत आल्यावर कसं वाटतं ना, अगदी तसं वाटतंय मला. अण्णा हे पुस्तक नाही, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि मी खूप जपून ठेवेन आणि नीट अभ्यास करेन. मी आलेच ठेव. यशस्वी हो. थँक्यू. आता आणा तुमची थालीपीठ. खरं तर इतकं असा फक्कड आलं बिलं घातलेला चहा प्यायची इच्छा झाली आहे, पण करायला गेलं तर 50 प्रश्न विचारणार. कोणाला सांग. वा वा माई एकदम मस्त मनकवडे. आता असं मी विचारच नव्हते, असा फक्कड चहा प्यायचा. थालीपीठ
माई थालीपीठ करायचंय कोणासाठी? अण्णांसाठी. अण्णा आता कसे काय मध्येच? का तुझी परवानगी मागायला हवी होती का त्यांनी? नाही असं नाही. मी करते ना तुम्हाला मदत. काय आहे हवी आहे ती ते सांगा मला. म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही थालीपीठ करणार का फक्त अण्णांसाठी? नाही कोणासाठी नाही केलं तरी चालेल, मला माझ्यासाठी हवंय. तुझ्या सुनेला मी कांद्याचा डबा काढून ठेवायला सांगितलं होतं फ्रीज मधनं, तो ठेवलेला नाहीये. कांदा चिरून दे. ती बावळट आहे, मी करते तुम्हाला मदत. पण किती कांदे घ्यायचे? आण आता तुझ्या मनात असतील तेवढे. असं काय माई? काय झालंय नक्की सांगा, काय झालंय माई? तुला काय करायचंय? मी काही मदत करू का? तुला येतं थालीपीठ करता? चहा पण बनवता येत नाही, थालीपीठ कुठून येईल? येत असेल थालीपीठ येत असेल. माई तुम्ही शिकवा ना नेहमीप्रमाणे. काही नको. नुसतं आपलं मला हे करायचंय, मला ते करायचंय, करायचं मात्र काही नाही. सगळे नुसते घोळ घालून ठेवायचे आयुष्यात. आणि एवढी जर हौस असेल ना काम करायची तर पहाटे लवकर उठ आणि झाडांना पाणी घाल. तेव्हा बघायला कोणी नसतं सुद्धा. नुसते देखाव्यासाठी कामं करायची बस. आणि ते काम झालं ना की अक्षयला उद्या जे कपडे घालायचे त्याच्यासाठी इस्त्री करून ठेव. नाही शर्मिष्ठा करायची अगोदर, पण आता बायको आली ना अक्षयची, मग तिने करावी अशी अपेक्षा असते. या घरातल्या बायका नवऱ्यांसाठी सगळी कामं करतात. जमणार आहे का तेही नाही जमणार आपल्याला? सांगा आम्हाला. शर्मिष्ठाला सांगते लगेच काम करायला. ही आहेच बिचारी कामं करायला, आणि आम्ही आहोतच ना तुमच्या सेवेला. जमणार आहे का? झाडांना पाणी तरी घाल आता. उद ग अंबे उद. दुर्गा माझं नाव. मी कोण कुठली याचाही विचार नका करू. येळ आल्यावर मी स्वतःच समज सांगन तुम्हाला. काही गरज नाही सगळं करण्याची. केलं तेवढं खूप केलंय, आता पुरे. होय रे, पुरेच आहे सगळं. मैत्री ही दोघांनी निभावायची असते. मी एकटी कशाला कष्ट घेऊ? मैत्री? अच्छा, येऊचा पत्ता लपून मैत्री निभावली वाटतं, असं काय म्हणायचंय का आपल्याला? काही म्हणायचं नाहीये मला. काही म्हणायचंच नाहीये मला. कारण या घरातला प्रत्येक जण ना माझ्या वागण्याचा वेगळाच अर्थ काढतो. का करू मम्मी हे सगळं? मूर्खपणा. काही गरज नाही. हे सगळं ना या गोष्टी मी युज टू नाहीये करण्याच्या. तरी करते ना मी. अजिबात पटत नाहीत गोष्टी. काही सवय. ही क्लिप लावते मी माझ्या केसांना. का तर तुझ्या स्वयंपाक घरात बायकांनी केस सोडलेले चालत नाही. मला हे पटत नाही. मी पहाटे उठते, 24 तास साडी नेसते डामेट. 24 तास. सवय नाहीये मला या गोष्टीची, तरी करते ना. घरची कामं करते, केर काढते, तुझ्याच शर्ट्सना इस्त्री करते मी. सवय नव्हती. मान खाली घालून सगळीकडे वावरायचं, बायका पुरुषांमधला भेदभावही सहन करायचा, जो बाय द वे माझ्या घरी नसतो. पटत नाहीत या गोष्टी, तरी करते ना मी. मूर्खपण आहे का? का करते मी हे सगळं? अरे तुझी आणि कियाराची भेट व्हावी म्हणून किती प्रयत्न केले मी. पण काय झालं त्याचं? मीच विश्वासघात केला. मी मैत्री निभावली नाही ना. आणि हा जो बोलतोय ना, त्यांनी माझं बोलणं ऐकूनही घेतलेलं नाहीये. मैत्री म्हणे. शहाणा कुठला.
आणि आता केस कापू नकोस. काय कुरतडल्यासारखे कापून ठेवलेस तू? हा, तर वाढव चांगले. लहानपणी किती छान होते तुझे केस. हा, बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना? झोपून जाशील इथेच. कशी छान झोप येईल बघ आता. हे माई, हम्म. माझ्या पण डोक्याला जरा मसाज करून दे ना यार. डोकं खूप दुखतंय माझं सध्या. काय जरा चिडचिड झाली आहे माझी. ऑफिस मध्ये खूप त्रास आहे ना. मग आता मी कशाला हवे? हा, बायको आली ना तुझी, तिला सांग डोक्याला तेल लावून द्यायला. अक्षय, ये बस, ये. बस बस. शर्मिष्ठा, आता तू ही शिकून घे बरं का, मसाज कसा करायचा असतो ते. उद्या तुझंही लग्न होणार आहे. नाही, मी नाही. ए, असला काहीतरी वेडेपणा नाही हा करायचा. लग्न करायचं. मसाज. आणि अगं, जात्यावर बसलं ना की एखादी ओळी येतेच ओठावर. आणि कितीही आपल्याला संताप आला, राग आला, तरी तो गिळून टाकायचा असतो. हळू. पण असं कसं माई? म्हणजे माणसाची चूक नसते तेव्हा त्याला संताप येतो, मग ते का गिळायचं? डोकी तापलेली असली ना की माणसं एकमेकांची फक्त उणीधुणीच काढतात. म्हणून मग अशा वेळी एकानं राग गिळून टाकावा आणि दुसऱ्याने आपलं डोकं शांत ठेवावं. आणि मग शांत डोक्याने विचार करायचा असतो, कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे. कितीही झालं तर ही अक्षयची बायको आहे. मला अमृताचा कितीही राग आला तर यांचं नातं काही मी तुटू देणार नाही. उलट हिला ठाकून ठोकून माझ्या मुशीत तयार करीन मी. हिला आपलं करून घेईन अक्षयसाठी. अमृता, मटकी भिजवली आहे का? हो, भिजवलीये. विरजण पण लावायचं, मी लावते. मी लावते, तू जाऊन झोप आता. केवढी झोप डोळ्यावर दिसतीये. जा झोप जा, आवरते मी. अमृता, उद्या पहाटे 4 वाजता उठायचं लक्षात आहे ना? सगळ्या झाडांना पाणी घालायचंय हा तुला. 1 महिन्याचं तुझं आव्हान तू पूर्ण करू शकशील असं काही मला दिसत नाहीये. तू चुकांवर चुकाच करतेस. बघूया काय होतंय ते. बेरीज वजाबाकी काय होते ते बघूया. 1 महिन्याचं आव्हान, काय प्रकार आहे हा? माई, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते आणि करत राहीन. पण रोज नव्या नव्या चुका तू करतेच आहेस. आज अक्षय बरोबर केवढ्या मोठ्याने भांडलीस तू. इथपर्यंत आम्हाला आवाज ऐकू आला. गाडग्यांच्या सुना असं कधीच करत नाहीत. आणि इतक्या वरच्या आवाजात तर कधीच बोलत नाहीत.
भाग्येश आणि अनंतही तुमच्याच वयाचे आहेत ना ग, पण ते किती गोडी गुलाबीने राहत आहेत. जे काही त्यांच्यात असेल ते 4 भिंतींमध्ये आहे. बाहेर नाही येत त्यांचा कधी आवाज. आणि कितीही झालं तरी तो नवरा आहे तुझा, त्याला आपणच मान द्यायला हवा आणि त्याच्या नाकात वेसणही घालायला हवी. आता ह्या 2 विरुद्ध गोष्टी कशा काय एकत्र आणायच्या हे तुझं तुला ठरवायचंय. समजते ना तुला? चल आता जा आणि त्याची माफी माग. पण माई, चूक त्याची असली तरी सुद्धा भांडणाचं कारण तू अजूनही मला सांगितलेलं नाहीयेस. जे काही असेल ते माफी माग त्याची आणि विषय संपवून टाक. आपली चूक असताना आपण माफी मागतोच, पण आपली चूक नसताना माफी मागणं ह्याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आणि संसारात मन मोठं असलं ना की दुखण्या खुपण्यातही प्रेमाचं पांघरुण होतं. तू समजूतदार आहेस, हुशार आहेस, विचार करावास या सगळ्या गोष्टींचा. महिन्याभराचं आव्हान आहे तुझ्याकडे. ये आता. उद्या पहाटे 4 वाजता उठायचंय, लक्षात आहे ना? हो, झाडांना पाणी घालायला. जा. मटकी व्यवस्थित भिजवली आहे, छान. आता ती सडसडून उपसली आणि मौशार कापडात घट्ट बांधून ठेवली, पण हलक्या हाताने, की त्याला छान मोड येतील, नाही? हो ना? तुला समजतं ना मी काय म्हणते ते? चल, विरजणा लावून तू सुद्धा ये लवकर झोपायला. ए हॅलो, सांगितलं ना तुला हे सगळं करू नकोस माझ्यासाठी म्हणून. जा घेऊन. हे हॅलो, मी काही करत नाहीये. हे हाऊस नाही आलेली मला. माईंनी सांगितलं म्हणून मी ती कॉफी आणलीये. तुला प्यायची असली पी, नाही तर त्यांनाच जाऊन खाली सांग की तुला प्यायची नाहीये. मग बघ, तुझं नाक दाबून अख्खी कॉफी प्यायला लावतील तुला. माझ्या बरोबर त्यांनी तसंच केलेलं जेव्हा माझा चहा बिघडलेला. तसंच करायला पाहिजे. ए, आणि लुक्स कुणाला देतोय? ए, हात खाली घे. खाली हात, हात खाली. चल. विश्वासघात केलायस तू माझा. मला काय हात दाखवतेस? चल, काम करू दे मला. या. नकोय मला. आज काय झालं? वरख लावलेली वेलची जिभेवर ठेवल्याखेरीज झोप येत नाही तुम्हाला? माचका नकोय? नकोय मला म्हटलं ना, माझी मर्जी. इतकं जपते मी यांना
पण ह्यांना त्याची काही किंमतच वाटत नाहीये. त्या अमृताचं मात्र सारखं कौतुक चाललंय. शेफाळून जाईल ती अशानं. नाही, मला तिला समज द्यायलाच हवी आणि हा तिचा पोरकटपणा बंद करायला हवा. हे बघ, शेवटचं सांगते, ऐक. हात खाली, हात खाली. नाही घेणार मी हात खाली. तुला विश्वास ठेवायचा असला ठेव, नाहीतर इथून फुट. अरे बस इथे, ऐक माझं. हे बघ अक्षय, ते मेसेजेस अनंतच्या सिम वरूनच तुला येत होते. मी आणि प्रीतीने मिळून ते ट्रॅकिंग केलेलं आणि मग मला सापडलं. तुला आठवतंय मी चहा घेऊन इकडे आलेले आणि लगेच तिथून पळत गेले ते थेट अनंतच्या रूम मध्ये आणि तिथे मी वसुधा काकूंना रेड हँडेड पकडलं. त्या तुलाच मेसेज करत होत्या. मी तो स्वतः मेसेज पाहिलाय. आता त्या हे सगळं का करतायत? कारण त्यांना मला या घराबाहेर काढायचंय. तर तुझ्या बरोबर हे का करतायत हे मला नाहीये माहिती. मी जे काही सांगते ते खरं सांगते. पण त्या पत्त्याचं काय? तो का लपवलास तू माझ्यापासून? तिथे थोडं चुकलंच माझं. पण अक्षय, त्यावेळी तुझी कंडिशन खूप हळवी होती. तुला जर मी तो पत्ता दिला असता, तू थेट तिथे धावत गेला असता किंवा कियाराच्या डॅडींना तरी काहीतरी केलं असतं. हे बरोबर झालं नसतं. ते मी आत्ताही करू शकतो. जाऊ शकलो असतो मी तिकडे किवला भेटायला. भेटलो असतो आम्ही, ती आता माझ्या बरोबर असती. पण तू वाट लावून टाकली सगळी. एक मिनिट, तो पत्ता खोटाच निघाला असता जसा तो नंबर खोटा निघाला. मी तो नंबर मिळाला दुसऱ्या क्षणी ट्राय केलेला, पण तो लागला नाही. तू पण ट्राय केलास ना? नाही ना लागला? बरोबर. थोडक्यात काय, वसुधा काकू, अनंत दादा, किवचं डॅड सगळेजण खोटे. तू तेवढी काय ती खरी. हळू आवाजात बोल, हळू. आणि नाही, तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. नामा नको बोलू, चल. तुला खरं काय खोटं काय ना काही कळत नाही. मठ्ठ आहेस तू. ए चल चल, हड चल. हट. तू हड. तूच हट. ए अरे, लाईट का बंद केलंयस? हा, काय कळत नाही का? माझं काम चाललंय ना लॅपटॉपवर. लाईट काय बंद करतेस? तुला दिसत नाहीये मला झोपायचंय ते? पहाटे 4ला मला उठायचंय, कळलं? आणि तसंही काम करायचं असलं ना, तुझ्या लॅपटॉपचा प्रकाश पुरतो काम करायला. आणि तसंही काम म्हणजे काय, कियाराचे फोटोज किंवा व्हिडिओज बघत. सॉरी. हे बघ, तू जे काही करत असशील, मला मात्र हा लाईट नको. गपचूप जायचं आणि लाईट बंद करून यायचं, कळलं? मी लाईट बंद करणार नाही, कारण मला काम करायचंय लॅपटॉपवर. आणि बाय द वे, मी काय किवचे फोटोज किंवा व्हिडिओज बघत नाहीये. उद्या माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये, त्याचं काम करतोय मी, कळलं ना? आणि नीट बोलायचं माझ्याशी, हा? टोन सांभाळायचा. मला ऑर्डर नाही द्यायची. ही रूम माझी आहे, कळलं ना? अरे यार, हॅलो. तुला तुझी रूम लखलाभ. मी कुठेही झोपे, हॉल, गच्ची, लॉन, कुठे. किव, अमृता, अमृता नाव आहे माझं. अगं किवचा मेसेज आलाय, इकडे ये. काय? हे बघ, हा अरे इथे बस ना, इथे बस. हे बघ, हे किवचा अकाउंट आहे. तिने हाय हाय मेसेज पाठवलाय. प्लीज रिप्लाय. अक्षय, अक्षय, कुणी परत मस्करी नाही ना करत आहे? नाही नाही, हे तिचं ऑफिशियल अकाउंट आहे यार. इतकेच इनॅक्टिव्ह होतं. आता बघ, चक्क मला किव
थँक्यू यार. शिट, आय कांट बिलीव्ह दिस. हा प्लीज बरं. रिप्लाय. चालू दे तुझं. प्लीज 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 सॉरी सॉरी सॉरी. नको ना चिडून जाऊस तू. आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी खूप मोठी चूक केली. मी पाया पडतो तुझ्या. प्लीज सॉरी, माफ कर ना मला. पण तू इतकं सगळं बोललायस मला अक्षय. आय नो. खरंच सॉरी मनापासून. एक काम कर, मार त्या चिडू नकोस ना मग. ऐक यार नको नको नको. येऊ सापडली ना यार. आपण इतके प्रयत्न घेतले, आता बघ सापडली ती. रिप्लाय काय करत नाहीये. रिप्लाय कर ना. अरे नेटवर्क नाहीये. आई. अरे ए, ऐक, गच्चीवर जायचं का? लॅपटॉप घेऊन जाऊया, तिकडे चॅट कर. सही आयडिया आहे यार. नाही पण कोणी बघ. नाही, करूया काहीतरी. चल.